मेंटली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं असतं. नाहीतर असं असतं की खूप डल मोमेंट्स असतात आणि आपणही त्या डल मोमेंटमध्ये वाहवत जाऊ शकतो. अगदीच, आपल्या अगदीच होऊ आजूबाजूच्या शकतं. है मी ना? तर हे स्वतःच्या अनुभवाने सांगते. कारण मला खरंच असं वाटायचं की नको आता काम नको, काही नको, काही नको. पण जसं तू आता म्हणालीस अशा वेळेला कोणीतरी स्ट्रॉंग माणसं आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे. सो डेफिनेटली माय इमिजिएट फॅमिली, माझी आई, माझे इन-लॉज हे तर माझ्या सपोर्टला होतेच. पण मला सगळ्यात मोठा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट तू म्हणालीस ना, तर माझी सख्खी बहीण जी खरं तर इंडियात नसते. ती यूकेला सेटल्ड आहे आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा हे पॅन्डेमिकमध्येच घडल्यामुळे शी कुडंट ट्रॅव्हल. बरोबर. कारण तेव्हा एक तर इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगवर बरोबर. खूप जास्त खूप रिस्ट्रिक्शन्स लिमिटेशन्स होते. होते. परत आल्यानंतर मग ते 14 दिवसांचं क्वारंटीन वगैरे म्हणजे येणारच मोजके दिवस त्यातले जर 14 दिवस क्वारंटीनमध्ये जाणार, परत इकडनं ते लोक तिकडे गेला त्यांना तिकडे क्वारंटीन होणार. सो मीच त्यांना म्हटलं की येऊ नका. पण तिथे असून सुद्धा तिने कॉन्स्टंट माझ्याबरोबर टचमध्ये राहून मला जो सपोर्ट केलाय. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं नाव, माझे गुरु स्वतःचे विश्वास सोहनी म्हणून माझे सर आहेत, जे उत्तम लेखक आणि दिग्दर्शक पण आहेत, ज्यांच्या हाताखाली मी शिकलेत. ही 2 माणसं हे माझे इतके स्ट्रॉंग पिलर होते माझ्या त्या बॅड फेजमध्ये की म्हणजे जसं तू म्हणालीस ना की 90% शक्यता असते अशा सिच्युएशनमध्ये माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याची. 90%. कारण ना फिजिकल गोष्टींवर तुम्ही आजारपण काही आलं ना तर औषधं घेऊन बरे होऊ शकता. तुमच्या मनात जी घालमेल चाललेली असते ना त्याच्यावर औषध नाही आहे गं. तुमचं तुम्हीच त्याच्यातनं बाहेर पडणं हे गरजेचं आहे. आणि जर ते कधी आपण स्वतः करायला इनकेपेबल असू तर जसं तू म्हणालीस कोणीतरी स्ट्रॉंगली आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढणं गरजेचं असतं. ते लिटरली खेचून काढण्या इतकंच डिफिकल्ट आहे. आणि ती जबाबदारी माझ्या बहिणीने आणि माझ्या सरांनी पूर्णपणे घेतली. सो मी लाईफ टाईम थँकफुल असेल त्याच्यासाठी. तू कधी सेकंड चान्सचा विचार नाही केलास? नाही, ऑनेस्टली नाही. म्हणजे मला बरीच जण माझ्या आजूबाजूच्या आणि साहजिक आहे माझी आई कारण वगैरे आहे त्यांना लेक काळजी, खूपच लहान होती. हां, काळजी वाटणं. माझी बहीण सतत मला त्याच्यावरनं बोलत असते. बट ॲज ऑफ नाऊ नाही. म्हणजे नॉट दॅट आय एम रिस्ट्रिक्टिंग माय सेल्फ, बट आय डोंट फील लाईक. मला जर आतून कधी वाटलं तर मी करेन हे विचार. पण मला नाही वाटत. म्हणजे काही कमी आहे माझ्या आयुष्यात जी मला भरून काढली पाहिजे, असं मला नाही सध्या वाटत. आणि जी कमी आहे, जो लॉस झालाय तो भरून न निघण्यासारखा आहे. सो मी असा नाही विचार करत आहे की आता हा लॉस झालाय तर हा भरून काढण्यासाठी दुसरं काहीतरी रिप्लेस करूया. मला नाही गरज वाटत. मला ह्याचीही पूर्णपणे कल्पना आहे की आत्ता मी माझं अख्खं आयुष्य माझ्या मुलीच्या भोवती आहे. एक काही स्पॅन ही परिस्थिती अशी राहणार आहे. त्याच्यानंतर तिचं विश्व होणार आहे. इट गोज विदाउट सेइंग. हे आमच्याही लहानपणी झालंय की आम्ही आईबाबांपासून थोडे वेगळे झालो. मग आपल्याला फ्रेंड सर्कल जवळचं वाटतं. आईबाबा नकोशीच होतात, त्यांची शिस्त नकोशीच वाटते. तर अगदी काही काळाने ओवीच्याही बाबतीत तेच घडणार आहे ह्याचीही मला 100% कल्पना आहे. पण तरीही मला नाही सध्या असं वाटत.